गोगोला बाय बाय करून 1 तासात जाऊन येतो असं बोलून आम्ही निघालो अलिबागसाठी। चल झूठा। अलिबागला जाण्याचं एकच रिझन होतं, फक्त कोलिनबाई रेस्टॉरंट। बऱ्याच मित्रांनी सांगितल्यानंतर आणि इंस्टाग्राम अल्गोरिदमने फोर्स केल्यानंतर आम्ही निघालो अलिबागच्या प्रवासाला। अलिबागच्या नागाव बीचजवळ हे रेस्टॉरंट होतं आणि मग तिथे गाडी पार्किंगला लावली आणि मग त्यानंतर इंस्टाग्राम आणि लोकांना दाखवण्यासाठी थोडे फोटोज आणि व्हिडिओज घेऊन आतमध्ये एंटर झालो। त्यांचं ट्रेडिशनल एक्सटिरियर खरंच बघण्यासारखं होतं। आम्ही आलो आता नागावच्या फेमस कोलिनबाई रेस्टॉरंटमध्ये। बघू त्याची पुढची टेस्ट वगैरे कशी असेल। इथली आउटडोर सिटिंग अरेंजमेंट आणि ट्रेडिशनल वातावरण बघून खरंच आय जस्ट फील लाईक मेनू कार्डचा नीट अभ्यास केल्यानंतर आम्ही एक खेकडा मसाला मागवला। खेकड्याचा परफेक्ट फोटोशूट करून झाल्यानंतर श्वेताने त्या खेकड्यातून हॉर्न वाजवला आणि आमची बांगडा थालीची ऑर्डर मागवली। गजब बेइज्जती है। जेवणाची टेस्ट छान असल्यामुळे ते मस्त आणि फस्त करून मी शतपावली करायला बाहेर गेलो। बाहेर जाऊन परत येईपर्यंतच श्वेताने सोलकडीवरती अटॅक सुरू केलेला होता। सोलकडी संपून मग आम्ही परतीच्या प्रवासाला जायचं ठरवलं। परतीच्या प्रवासाला निघताच साक्षात कोलिनबाई रेस्टॉरंटच्या मालकीन नलिनी काकू आम्हाला दिसल्या। त्यांच्यासोबत लोक फोटोशूट करत होते। गर्दी असल्यामुळे मी माझ्याच कोलिनबाईसोबत फोटोशूट करण्याचं डिसाईड केलं। माझ्या घरच्या कोलिनबाईसोबत फोटोशूट केल्यानंतर मी मग परतीच्या प्रवासाला निघालो आणि परत डोंबिवलीला रिटर्न आलो। तर तुम्हाला हा मिनी ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा।